नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी म्हणजेच DSK यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणामध्ये आवश्यक ती कागदपत्र सादर केलेल्या ठेवीदारांची अंतिम यादी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील ठेवीदारांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये यापूर्वी शिबिराचं आयोजन केले होतं. या शिबिरास ठेवीदारांनी आवश्यक ती कागदपत्र पोलिसांना दिली होती. ज्या ठेवीदारांनी पोलिसांना कागदपत्र सादर केली अशा ठेवीदारांची यादी आर्थिक गुन्हे शाखेकडनं तयार करण्यात आली. ही यादी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरती punepolice.gov.in यावरती प्रसिद्ध करण्यात आली. ही वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती मिळवू शकता. ठेवीदारांची वैयक्तिक माहिती टेलिग्राम BOT वरती प्रसिद्ध करण्यात आली. अशी माहिती देखील आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा संखे यांनी दिली. DSK, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपनीतील इतरांवरती 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं करण्यात येतोय. सध्या DSK जामिनावरती आहेत. त्यांच्या काही वाहनांचा देखील यापूर्वी लिलाव करण्यात आलेला होता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं DSK आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी फार महत्त्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.